नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगचा आजचा 13 जूनचा प्रोमो आलेला आहे। हा प्रोमो थोडा इंटरेस्टिंग आहे कारण याच्यामध्ये आता अस्मिताची रिएंट्री झालेली आहे। सायली ही सुटून घरी आलेली असते आणि सकाळच्या नाश्त्याच्या वेळी सगळेजण बसलेले असतात। तेव्हा कल्पना सगळ्यांना म्हणते, आज माझा आणि पूर्णाईंचा भागवत एकादशीचा उपवास आहे। तेवढ्यात अस्मिता रिएंट्री करते आणि म्हणते, पण मी काही उपवास करणार नाहीये, मी पोट भरून खाणार आहे। पुढचे काही महिने ना मला पौष्टिक खायचं आहे। तेव्हा कल्पनाताई म्हणतात, मी समजते असंच काहीतरी आहे का, म्हणजे अस्मिता आई होणार आहे आणि तुम्ही दोघे मामा, असं अर्जुन आणि अश्विनला म्हणते। ते दोघे खूप खुश असतात। सायली आणि प्रियानेही भागवत एकादशीचा उपवास धरलेला असतो, पण आता अस्मिता आली आहे त्यामुळे प्रियानी अस्मिता दोघींनी प्लॅन केलेला असतो की सायलीला तोंडावर पाडायचं, सायलीला खोटं ठरवायचं म्हणून। त्यामुळे हॉटेलमधून काहीतरी पार्सल मागवतात आणि खाऊन ते रॅपर्स किचनमधल्या बिनमध्ये टाकतात आणि प्रिया ते बिन दाखवत म्हणते, पूर्णाजी आई हे बघा, सायलीने उपवास तोडलेला आहे, हे बघा त्याचे पुरावे, तिने असं काहीतरी मागून खाल्लेलं आहे। तर सायली म्हणते, पूर्णाजी माझ्यावर विश्वास आहे का की मी उपवास मोडेन म्हणून? पण तिच्यावर कोण विश्वास ठेवतं नाही ठेवतं, मलाच माझ्या स्वतःला सिद्ध करावं लागेल। म्हणून ती प्रियाच्या रूममध्ये जाते, तिथे झाडू मारते आणि म्हणते की मला तिथे काहीतरी पुरावे मिळणार आहेत। तेव्हा ती झाडू मारताना तिला ते खाल्लेले रॅपर्स आणि अन्नाचे काही कण तिथं भेटतात। तेव्हा ती पूर्णाजी आणि कल्पनाताईंना बोलवते, म्हणते, हे बघा आई, मी प्रियाची रूम स्वच्छ करत असताना मला ह्या गोष्टी इथे सापडल्या आहेत। याचा अर्थ असा की प्रियाने माझ्यावर खोटे आरोपच केले नाही, तर तिने स्वतःच उपवास मोडलेला आहे। तर आता पुढे काय होणार? अस्मिता आले त्यामुळे सायलीचं जगणं अजून कठीण होणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा आपल्या चॅनलला आणि ठरलं तर बघला। थँक्यू।